हुई ना थी ख्वाहिशें ओ। मध्ये मी श्रद्धाला एक सरप्राईज दिलाय। तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये। तर गाईज, आजचा विषय असा आहे की मी आणि श्रद्धा दोघं चाललोय आज आमच्या नियर बाय म्हणजे आमच्या बोईसरमध्ये जेवढे गणपती आहेत मोठे मोठे जे 11 दिवसाचे ते आम्ही आज बघण्यासाठी चाललोय। ऍक्च्युली आम्ही दोघंच चाललोय कारण की शिवांना संध्याकाळची वेळ म्हणून शिवांना वेळ नाही घेऊन जात आहे। तर चला तुम्हाला दाखवतो मी जे आमच्या बोईसरमध्ये मोठे मोठे गणपती आहेत ते आणि सर्वात स्पेशल गणपती ज्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हा, एक बोईसरचा एक असा गणपती आहे की त्यांना त्या मंडळाला ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झालाय। तर चला तुम्हाला मी दाखवतोय की कसं डेकोरेट केलेलं आहे वगैरे आणि बघूया तिथे क्राऊड किती आहे। चला आता आपण जाऊयात तिकडे। ऍक्च्युली आम्ही दर्शन घेऊ शकत नाही, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पाहिलं असेल की आम्हाला सुतक आहे, तर आम्ही दर्शन घेऊ शकत नाही म्हणून काय झालं, तुम्ही तर घेऊ शकतात। तर चला तुम्हाला तर मी घेऊन जातो दर्शनासाठी आणि तुम्ही दर्शन घ्या सर्वांनी व्यवस्थित। तर चला आता आपण निघूयात तिकडे। चला बोला गणपती बाप्पा मोरया। तर चला सर्वात पहिला आपण बघतोय वंदारी समाजाचा राजा। तर चला आता आपण जाऊयात मध्ये। क्राऊड पाहू शकता इकडे। तर फायनली आमच्या एका बाप्पांचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही आलोय आमच्या रेल्वे स्टेशनचं बाप्पांची मूर्ती आहे, आम्ही तिकडे आलोय दर्शन घ्यायला। लांबून दर्शन घेणार आहे पण चला तुम्हाला सुद्धा दाखवतो, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या सोबतच। तर आम्ही इथे आलोय दर्शनाला आणि नेमकी इथे लाईट गेलेली आहे। तुम्ही बाप्पांचं दर्शन घेऊ शकता, पाहू शकता तुम्ही। इथे डेकोरेशन खूप छान केलेलं आहे पण लाईट नाही त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसू शकत नाही। तर चला आपण दर्शन घेऊन निघूया तिकडून। तर आम्ही इथे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मध्ये गेलो होतो पण इथे लाईट नाही आहे, पण तिकडे जो डेकोरेशन केला देखावा केला खूप छान आहे, खूप जबरदस्त आहे। म्हणजे बघण्यावरून तर खूप भारी वाटलं। त्याच्यामध्ये मला वाटते नाटक पण आहे। हां, त्याच्यामध्ये डेकोरेशनमध्ये असं काहीतरी केलेलं आहे त्याच्यामध्ये जे लाईटवर चालतं असं, पण लाईट नसल्यामुळे तिकडे व्यवस्थित काय सर्व बंदच होतं, त्याच्यामुळे काय व्यवस्थित तिकडे दिसत पण नाही होतं। पण ठीक आहे, आता फोटो घेतले आम्ही, ठीक आहे, एवढं हे नाही आहे। तर चला आता आपण जाऊया तिसऱ्या गणपतीला। तर चला आपण तिकडे आता भेटूयात जे आता ज्या गणपतीला ज्या मंडळाला गणपतीच्या मंडळाचे 100 वर्ष पूर्ण झालेत। चला आपण तुम्हाला त्या मंडळाकडे तुम्हाला घेऊन जातो। चला तिकडे जाऊयात, तिकडे त्या बाप्पाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता। चलो बोला। तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इथे आणि वॉचमॅनने या प्रकारे आमचं स्वागत केलं। प्रकारे आरती चालू आहे आणि आम्ही बरोबर टायमावर पोहोचलो। तर आम्ही आलोय आता ज्या गणपतीच्या मंडळाला 100 वर्ष पूर्ण झालं आहे ते तिकडे आता आम्ही दर्शन घ्यायला आलोय। तर मी खूप एक्सायटेड आहे कारण की मला असं वाटतं तिकडे काहीतरी युनिक असेल। तर चला आपण बघूयात मध्ये जाऊन। यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून ऑर्केस्ट्रा पण आहे आज इकडे। बघू शकता तुम्ही इथे लिहिलेलं आहे 100 वर्ष पूर्ण 100 वर्ष पूर्ण झाले, तुम्ही बघू पण शकता। ह्याच गणपती बाप्पांना 100 वर्ष, गणपती बाप्पाच्या मंडळाला 100 वर्ष पूर्ण झाले यावर्षी आणि तिकडे पूजा थीम होती असं वाटतंय मला। शिवाजी महाराजांचं असं काहीतरी होतं इकडे। सो आज तर इकडे नाही आहे कारण की त्या दिवशी माझा फ्रेंडसुद्धा बोलत होता की इथे काहीतरी आहे म्हणून, तर आज नाही आहे, काय माहिती आता काय ते। छोटीशी अशी सुरक अशी मूर्ती आहे इकडे। कभी हुई ना थी ख्वाहिशें ओ किसी से भी मिलने की न थी कोशिशें ओ झंझरी सुलझा
बाप्पांचं दर्शन वगैरे झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये मी श्रद्धाला एक सरप्राईज दिला आहे. आज मी तिच्यासोबत डिनर प्लॅन केला आहे. ॲक्च्युली तिला माहीत नव्हतं, तिला फक्त बोललो होतो बाप्पांचं दर्शन घेऊ आणि आपण ह्या रस्त्याने निघू, कारण की ह्या रस्त्याने मी ह्यासाठी बोललो होतो की इथे हा एक सरोवर हॉटेल लागतो आणि इथे मला तिला आज जेवण घालायचं होतं, कारण की ती एवढं बाहेरचं काही खात नव्हती. सो आज मला तिला असं वाटलं की आज तिला बाहेरचं खायला देऊयात, कारण की मी सर्वांना विचारूनच केलं की तिला चालेल का आता खालेलं वगैरे, तर ते थोडं नॉर्मल आहे तर चालेल. तर श्रद्धा तुला काय वाटते? सो मच फर्स्ट ऑफ ऑल तिला तिच्यासाठी एक सरप्राईज होतं. येस, आम्ही मला वाटते मागच्या एक वर्ष झालं या गोष्टीला की आम्ही असं कधी दोघंजण गेलेलो नाही आहे. सो आज फायनली वेळ भेटला आहे आणि मला तिला सरप्राईज द्यायचं होतं, जे की मी तिला एवढ्या दिवस दिलेलं नव्हतं आणि कदाचित ती या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होती. तर आज मी तिची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि टोटली सरप्राईज आहे, नाही आहे प्री प्लॅन तर अजिबात नाही आहे. चला तर आता आज श्रद्धा जे सांगेल, तिची जी फरमाईश असेल की मला जे खायचं आहे आज मी तिच्यासाठी, तुला जे पाहिजे आज तर तू खाऊ शकते. थँक्यू. चला तर आता आपण जाऊया. ऑर्डर देत आहेत आणि मॅडमची खुशी बघू शकता तुम्ही. ऑर्डर देताना ती सर्व आज मेनू चेक करते की काय आहे आणि काय नाही, पण मला असं वाटतं ती मला बोललेली आहे की आम्ही कधी जे ट्राय नाही केलं ते आज मी ट्राय करणार आहे. तर आज तुला फुल ऑन परमिशन आहे माझ्याकडून, तुला जे हवं ते तू खाऊ शकते श्रद्धा. आपल्याला ऑर्डर द्यायला 1-2 तास गेले तरी चालेल, पण मला माहिती 1-2 तास तू घालवणार नाही आहेस, वेळ गेला तरी चालेल, पण आज तू पूर्ण मेनू कार्ड शोधूनच काढ की ह्याच्यामध्ये असं फूड घ्या की आपण ते कधी टेस्ट नाही केलं आहे. ठीक आहे. तर गाईज आम्ही इथून जेवणानंतर अजून एक जे गणपती जे बोईसरमध्ये खूप नामांकित आहे, MIDCचा महाराजा जो कॅमलिन नाक्याला असतो, तेच तर तुम्हाला मी बाहेरून दाखवू शकतो, मध्ये मी जाऊ शकत नाही कारण की एवढी लाईन असते तिकडे, खूप मोठी रश आणि आज तर मला वाटतं जास्त असेल कारण की उद्या विसर्जन आहे, तर कदाचित तिकडे जास्त गर्दी असू शकते. आणि लाईन मी काल जरी बघितली, जेव्हा मी काल निघालो ऑफिसवरून, तेव्हा ती लाईन आहे ना तिथून मंडप आहे ना तिथून तर डायरेक्टली त्या टर्नपासून म्हणजे कमसे कम 100 ते 150 मीटरची लाईन होती. सो मला तरी वाटतं आज सुद्धा तेवढी असू शकेल कदाचित. तर आम्ही मध्ये जाणार नाही असं, पण आम्ही जाऊन पण आमचा काही उपयोग नाही आहे, पण आपल्याला दर्शन ते घेता येणार नाही. पण बाहेरून तुम्हाला क्राऊड जर आता या टायमाला जर असेल कदाचित तर मी तुम्हाला दाखवेल, तर तुम्ही बघा, जर असेल तर तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल. तर आता आपण खाऊ वगैरे आणि मग नंतर आपण तर गाईज आमचा डिनर वेळ झालेला आहे, मस्त व्यवस्थित पद्धतशीरपणे झालेलं आहे जेवण आमचं. आता आम्ही चाललो आहे घरी, पण तुम्हाला जाताना मी तुम्हाला म्हटलं होतं की MIDCचा राजा जो आहे कॅमलिन नाक्याचा गणपती बाप्पा, तर तिथून तर मी मध्ये जाऊ शकत नाही, पहिलंही म्हटलं होतं. तर तुम्हाला बाहेर जेवढं जमेल आम्हाला तेवढं मी तुम्हाला दाखवतो. तर चला श्रद्धा, पण काय वाटलं आज? खूप छान वाटलं, खूप दिवसांनी आपण गेलो आणि मस्त वाटलं, एकदम छान वाटलं रात्रीचं. आणि जेवण खूप छान होतं, खूप भारी होतं. झाल्या आपल्या खूप आफ्टर लॉंग टाईम आम्ही एवढा मला टाईम भेटला आहे एवढं गप्पा करण्यासाठी. खूप वेळ बसतो आम्ही, कमसे कम 1.5 तास काहीतरी बसतो आपण. तर बसतो, जेवण वगैरे केले, गप्पासुद्धा मारल्या. तर मला श्रद्धाकडून ट्रीट आहे, तुम्ही माझ्यासाठीच आहे आणि ती नाही खाणार आहे. चॉकलेट फ्लेवरचे पान आहे ते, आणि थँक्यू सो मच श्रद्धा, मस्त खाईल मी, दाखवून खाईल, एक आता खाईल एक नंतर खाईल. ठीक आहे. मला दिसतच असेल किती क्राऊड आहे. छान केलं आणि तुम्ही क्राऊड बघा इकडे. खूप क्राऊड आहे, थांबू शकत नाही आपण. तर आम्ही जस्ट आता घरी आलेलो आहे. ॲक्च्युली तुम्हाला कॅमलिनचा जो MIDCचा महाराजा तुम्हाला सांगितला, ॲक्च्युली ते आहेत ना एंट्रन्स जे होतं ना त्याच्यापेक्षा अजून मध्ये खूप होतं आणि आम्हाला खूप लाईनीत उभं राहायला लागलं असतं. तरी 1-2 तास आमचे दर्शनासाठी गेलेच असते. आणि असं पण आम्हाला नाही चालणार त्याच्यासाठी आम्ही मध्ये गेलोच नाही. त्याचा तिकडूनचा इंटेरियर जो मध्ये जो डेकोरेशन जो केला आहे तो पण खूप जबरदस्त असतो. दरवर्षी देखावा त्यांचा चांगला असतो.
तुम्हाला मी बोईसरचा स्टेशन जवळचा पण दाखवला, पण तिकडे लाईट नाही होती, सो त्याच्यामुळे नाही तुम्हाला दाखवता आलं. पण आणि इथे जे MIDCचं तुम्हाला म्हटलं तिकडे क्राऊड तर खूप जास्तच असतं, दरवर्षीचं ते आहे. आणि आज शेवटचा दिवस म्हटल्यावरती उद्या विसर्जन आहे, शेवटचा दिवस म्हटल्यावरती आज तर अजून क्राऊड होतं. आणि तरी पण आम्ही लेट होतो. आम्ही तिकडे किती 11 वाजता तिकडे आम्ही पोहोचलो होतो. तर मला वाटते अजून लोक तर निघून गेले असेल. आणि कालच्या टायमाला जेव्हा मी ऑफिसवरून निघालो त्यावेळेस तिकडे खूप जबरदस्त क्राऊड होते. मला तिथून बाहेर निघण्यासाठीच मला कमसे कम 20 ते 25 मिनटं गेली. तर चला आता मी घरी आलेलो आहेत. तुम्हाला आपला बोईसरचे जेवढे मोठे मोठे जे नामांकित गणपती आहेत ते तुम्हाला दाखवलेलेच आहेत. त्यांचं तुम्हाला मी दर्शनसुद्धा दिलेलं आहे. तर चला हा आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण भेटूयात पुढे नवीन व्हिडिओमध्ये. विसर्जनला मस्त तिकडे आणि खूप नाचणार वगैरे आणि मजा करणार आहेत. तर आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. चलो तिथपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय, लव यू ऑल.